एक अत्यंत दुर्दैवी प्रसंग फलटणमध्ये घडला आणि या प्रसंगावरून जे काही चाललेलं आपण पाहतोय ते आपल्या सर्वांच्या समक्ष आहे. प्रसंग ज्या दिवशी घडला त्यापासून त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मला वाटतं सर्वात पहिल्यांदा जर कुणी पत्रकार परिषद घेतली असेल तर ती रामराजे साहेबांनी घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, फलटणला माणुसकीला काळिमा फासणार आहे आणि याच्या संदर्भात सखोल चौकशी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास ठेवून तपास योग्य रीतीने होईल असा विश्वास देखील त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला होता. निश्चितच झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी होता, परंतु या प्रकारानंतर जे काही पुढं आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला दिसत आहेत हे सुद्धा तेवढेच दुर्दैवी आहे. या ठिकाणी फलटणला काल एक अंक झाला, एका नाटकाचा अंक झाला. गजानन चौकामध्ये त्या ठिकाणी अंक झाला आणि या प्रकरणामध्ये माजी खासदारांना गोवण्याचा प्रयत्न रामराजे साहेब करत आहेत आणि रामराजे साहेब सातत्याने कशा प्रकारे विविध विरोधकांना गोवण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा एकंदर तो नाटकाचा अंक होता. तो आपण सर्वांनी पाहिला, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु मला फक्त काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगाव्याशा वाटतात. ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली, या दुर्दैवी घटनेमध्ये दुर्दैवी महिला डॉक्टरचा जो काही तिने डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचा अंत करून घेतला, याबाबतची सखोल चौकशी व्हावी. ही घटना कशामुळे घडली, घडवून आणली, याबाबत सखोलपणे चौकशी व्हावी अशाच प्रकारची मागणी फक्त त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत होती. परंतु हा प्रसंग घडला त्यापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती काही पोलीस खात्याच्या माध्यमातून काही आरोप करण्यात आले होते आणि त्यांनी काही खुलासे त्यांना खुलासा मागितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी खुलासा दिलेला होता आणि हा प्रकार घडला आणि त्यानंतर त्यांनी जे खुलासा मागितले होते ते खुलासे बाहेर आले. हे जे खुलासे बाहेर आणले ते कोणी आणले, याच्या माग मास्टर माइंड या नात्याने आपण जर रामराजांना त्या ठिकाणी जबाबदार धरत असू तर ते काय खुलासे रामराजांकडे होते का? हे सर्व खुलासे आपण पत्रकार बंधूंनी ते बाहेर आणले आणि त्यानंतर त्याला वेगळ्या प्रकारचं वळण लागून वेगळ्या प्रकारची चर्चा चालू झाली. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला पाहिजे ना. खुलासा रामराजांकडे येण्याचा प्रश्नच येत नव्हता, त्या कोण आहेत ह्याची माहिती नव्हती, परंतु हे खुलासे कशामुळे बाहेर त्यांनी दिलेले खुलासे का बाहेर पडले तर आपण जे अत्यंत जागृत पत्रकार बंधू आहेत यांनी खुलासे बाहेर केले याची आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये काही त्या खुलाशांमध्ये लिहिलं होतं काही कारणाने त्या डॉक्टरांवरती काही फिट अनफिटचे दाखले देण्यामध्ये दबाव येत होता, पोस्टमॉर्टम करताना काही दबाव येत होता, याच्याबाबत त्यांनी केलेला खुलासा आहे. तो खरा खोटा आपल्याला काही माहित असायचं कारण नाही, पण तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर शहरातच नव्हे तालुक्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर याची चर्चा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे ह्याच्या मागं कोणी मास्टर माइंड आहे किंवा हे कोणी ठरवून केलं होतं असं म्हणणं शुद्धपणे मूर्खपणाचं आहे. काल जो काही प्रकार गजानन चौकात माजी खासदारांनी केलाय, मला वाटतं असा जर प्रकार ते करणार असतील तर रामराजे साहेब, मी तर डॉक्टर त्या ठिकाणी दादासाहेब फाळके अवॉर्ड द्या, ते म्हणतात ऑस्कर अवॉर्ड द्यायला पाहिजे. अशा प्रकारचा हा सुंदर अभिनय त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. अहो, लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, ज्यावेळेला त्या ननवरे कुटुंबियांनी आत्महत्या केली त्या ठिकाणी कुणाचं नाव घेतलं होतं,
त्यावेळेला जे घडलं त्यावेळेला काही रामराजांनी त्याची मास्टर माइंड होते, त्यांनी सांगितलं होतं कोणाचं नाव घ्यायचं, आणि घडल्यानंतर सुद्धा त्याचं कुठं काय राजकीय भांडवल केलं गेलं? काहीच केलं गेलं. आगवणे हा त्यांचा कार्यकर्ता 2 वेळा विधानसभेला, एकदा काँग्रेसच्या तिकिटावर एकदा भाजपच्या तिकिटावर त्यांनी त्यांच्या बाजूने निवडणूक लढवली. त्यांचे देण्या घेण्याचे संबंधित आपला त्याविषयी संबंध कुठे येतो? तो जर अडचणीत असेल, त्याला जर अडचणीत आणला असेल, तर त्याच्या कुटुंबियांकडून जर त्याचा उद्रेक झाला असेल तर त्यात नवल काय? त्याच्यामध्ये त्याला मास्टर माइंड दुसरा कोणी असण्याचं कारण काय? त्याच्या मुलींनी जो काही प्रसंग घडला, त्याच्या अडचणीत आल्या, त्याकरता त्या मुलींनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं लाईफलाईनला ऍडमिट होत्या, त्या होत्या या ठिकाणी सुविधाला ऍडमिट होत्या, त्याची आपल्याकडे पुरावे, तिथून भारतीय हॉस्पिटलला गेल्या आणि त्या ठिकाणी त्या बऱ्या झाल्या आणि त्यांचा जीव वाचला. पण एक गोष्ट मी तो आपल्याला आठवणीकरता सांगू इच्छितो की दिगंबर आगवणे हे आमच्या सर्वांविरुद्ध, रामराजांच्या विरुद्ध उपोषणाला बसलेले होते 19ला मला वाटतं, आणि ज्या वेळेला त्यांना पोलिसांनी उपोषण सोडायला त्या ठिकाणी जबरदस्ती केली, त्यावेळेला सुद्धा त्यांनी काहीतरी असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी औषध पिण्याचा प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती तुम्ही सर्वजण जाणता. मग ह्याच्या मागे कुणाचा मास्टर माइंड आहे हेही जाणून घ्यायला पाहिजे. आणि आगवणे बाईंना त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी त्यांचं संभाषण त्या ठिकाणी सर्वदूर पसरवलेलं आहे. रामराजांचं तुम्ही नाव घ्या, हे कोण म्हणतंय? तुम्ही रामराजांचं नाव घ्या, मग बसून आपण सगळे प्रश्न मिटवू, हे कोण म्हणतंय? त्या ठिकाणी नरसोबा पतसंस्थेतून 50 लाख कर्ज दिल्याचं कोण म्हणते? नरसोबा पतसंस्थेत कधी बघा आणि किती रुपयाचं कर्ज आगवण्यांना दिलं याची माहिती घ्या. कुठलीही पतसंस्था, कुठलीही बँक न येणाऱ्या कर्ज कधी कुणाला देत नसतं. म्हणजे काहीतरी बोलायचं. त्या ठिकाणी शरद पवारांचे नाव घेतले, अजितदादांचे नाव घेतले की त्यांच्याबरोबर बैठकी झाली. या कुठल्या मंडळींनी ह्याचं राजकारण केलं हेच मला समजत नाही. आणि मग कारण नसताना आहे या विषयावरून दुसरीकडे विषय वळवण्याचा कालचा तो जो केविलवाना प्रयत्न होता, आणि त्यातून काय दुधानी अभिषेक वगैरे हे जे सर्व नाटक झालं, ढसा ढसा रडायचं नाटक झालं, हे नाटकापलीकडे काय? म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं काय त्यांना साध्य करायचं होतं की हा माझ्याशी काय याचा संबंध नाही, रामराजांनी केल्या, रामराजांमुळे तालुक्याचं नाव बदनाम झाले. तुमच्या या अनेक घटना ननवरे, आगवणे आणि आता डॉक्टर संपदा मुंडे या ज्या घडत गेल्या त्यामध्ये तुमचं नाव कुठं ना कुठं आलं, त्यामुळे ते बाहेर आलेलं आहे. हे काय रामराजांनी त्या ठिकाणी नाव तुमचं टाकावं अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी झालेला दिसून आपल्याला येत नाही. माहिती कशाला बाहेर पुरवावी लागते? माहिती तुम्हाला पुरवावी लागते का तुम्ही माहिती मिळवता? येते. तुम्ही आम्हाला माहिती देता, आम्ही तुम्हाला कुठं माहिती देतोय? तुम्हाला ती माहिती मिळते, तुम्ही आम्हाला देता, तुम्ही इतरांना देता, आणि एकदा एक धागा दोरा मिळाला की तो पुढे जातोच. आणि असं काही घडलं तर साहजिकच जनसामान्यांच्या जनशोक हा त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणारच आहे. त्यामुळं अकारण त्या ठिकाणी मुख्य विषयापासून दुसरीकडे कुठंतरी विषय भरकटण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे उद्योग चाललेले दिसून येतात. याच्या मागे आमचा, रामरायांचा, कुणाचा काडीचा काही संबंध नाही. आणि त्यामध्ये एक काहीतरी काल त्यांनी क्लिप दाखवली, पलीकडे गोऱ्यांच्या संदर्भातली ती एक क्लिप होती. कोण महिला होत्या, त्यांना रामराजे ओळखतही नव्हत्या. त्या ठिकाणी रामराजे त्यांना नाव विचारतायत, तुमचं नाव काय? म्हणजे त्यांची ओळख नाही, पाळख नाही. आणि त्यांनी कधी सांगितलं की तुम्ही आमका आमका असं गोऱ्यांच्या बाबतीत करा? काहीच सांगितलेलं त्या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणजे काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. कुठली तरी पूजा दाखवली, शस्त्रांची पूजा, ती रामरायांनी पाठव. त्यांच्या फेसबुकला त्यांनीच ते फेसबुकला टाकलेली ती पोस्ट आहे, स्वतःच्या फेसबुकला टाकलेली पोस्ट आहे. कशाला कोणी टाकायला पाहिजे? म्हणजे काहीतरी हास्यास्पद काहीतरी प्रकार त्या ठिकाणी करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. आणि ज्या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून आम्ही राजकारण करतोय, तालुक्यात करतोय, रामराजे साहेब त्या ठिकाणी जिल्ह्यात करतायत, जिल्ह्याच्या बाहेर करतायत, कधी कुठल्याही विरोधकाला अशा प्रकारे डॉमिनेट करण्याचा कधी प्रयत्न केला आहे? आपण सर्वांना बरोबरच घेऊन जातोय.
जे काही राजकारणामध्ये लोकांचा निर्णय होईल तो आम्ही त्या ठिकाणी स्वीकारूनच पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे असे प्रकार करून त्या ठिकाणी कोणाला अकारण बदनाम करण्याचा आमचा कधीही विचार नाही आणि कधीही विचार तसा येणार नाही. तशा प्रकारची आमची संस्कृती सुद्धा नाही. परंतु या बाबतीत जे काही इतर विषय पुढे आले त्याच्या बाबतीत मात्र सखोल चौकशी होणं निश्चित आवश्यक आहे. 160, 277 किती FIR कशासाठी केल्या जात आहेत याची माहिती घेण्याची आवश्यकता इतर कारखान्यांच्या आहेत का तेवढ्या? फलटण तालुक्यामध्ये पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून किती केसेस होत आहेत, किती केसेस खऱ्या आहेत, किती केसेस खोट्या आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे. खोट्या केसेस करायला कोण लावते याची माहिती घेणं आवश्यक आहे. आणि ह्या सर्वाचा विचार करता हा केवळ फार्स चाललेला आहे आणि कुठंतरी विषय त्या ठिकाणी डायव्हर्ट करायचा आणि मी त्यातला नाहीच. अहो शेवटी गुन्हेगार स्वतःला नेहमी हा निर्दोषच म्हणत असतो. तो कधी म्हणत असतो मी दोषी आहे? नेहमी तो स्वतःला म्हणणार मी निर्दोषच आहे. जे काही प्रश्न आज उपस्थित झाले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात मी सखोल चौकशी त्या ठिकाणी व्हावी एवढीच अपेक्षा आहे. आणि त्यातून जे काही निघेल ते निघेल, त्यात काय विशेष आहे? त्यातून काही निघेल ते निघेल. कोणी कोणावर आरोप करत नाही, फक्त सखोल चौकशी व्हावी एवढीच अपेक्षा त्या ठिकाणी आहे. काल जाहीर सभेत माजी खासदारांनी एक फोटो दाखवला की जयश्रीताई आगवणे, जरा बंद करा रे भाऊ. जयश्रीताई आगवणे त्यांचे वकील तुमच्या बंगल्यातून बाहेर पडलेला फोटो व्हायरल केला त्यांनी जाहीर सभेमध्ये, त्याबद्दल आपलं काय? त्या मला कधी आजपर्यंत भेटलेल्या नाहीत. कधी माझी त्यांची भेट झालेली नाही आणि त्या बंगल्यात आल्या होत्या असं मला वाटत नाही. त्यांचा वकील गाड्या बघायला, पिट्टूवांच्या गाड्या बघायला एकटाच आत आला होता. तो गाड्या बघितल्या त्या बाहेरच थांबल्या होत्या आणि त्या तो व्हिडिओ मी काही बघितला नाही. सगळा अंधार आहे, कोण आहे काय काही लक्षात येत नाही आणि त्या बाहेरच थांबल्या होत्या. त्या आत काय गाडी गेलेली दिसत नाही, त्या तिथं बाहेर उभ्या दिसतात. म्हणजे जे कोणी व्यक्ती आहेत त्या उभ्या दिसतात. वकील गाड्या बघून परत आल्या त्या ठिकाणी आणि मी तर त्या दिवशी हे सगळं कधी घडलंय, हा प्रकार जो घडला त्याच्या आधीचा कधीचा तरी तो विषय आहे, नंतरचा नाहीये, आधीचा विषय आहे. तो गाड्या बघितल्या त्याने, तो बाहेर आल्यानंतर त्यापासून त्याच्याबरोबर गेले असतील, आपल्याला काही त्याची कल्पना नाही. पुढे बोला की. राहुल दास साहेबांच्या वरती माझं म्हणणंच आहे त्याची कारण अशी आहेत. तुम्हाला नाव घेऊन सांगतो की एक दत्तात्रय आब्दागिरे नावाचा आमचा कार्यकर्ता आहे. आमच्या घराशी ते घर, आब्दागिऱ्यांचं घर 3 पिढ्याचं कनेक्टेड आहे. त्याची आणि सरपंच वेडणी सागर अभंग यांची काय भांडणं झाली असतील. यांनी त्याला मारलं असेल, त्याने त्याला मारलं असेल. ह्याच्या बरगड्या तुटल्या. तर सागर अभंगावर कुठली केस लागावी असं वाटतं तुम्ही? 307 कोणी लावली असतील? 326 याच्यावर 324 लावली. हे कोणी उद्योग केला? या सगळ्या गोष्टीत माझं म्हणणं की राहुल दास काय मला वैयक्तिक वैरी नाही. मी त्याला 4 वेळा फोन करून सांगितलं होतं की साहेब तुम्ही बॅलन्स ठेवा, ह्या गोष्टी अंगाशी येतात. केवळ त्यांनी तुमची बदली केली म्हणून तुम्ही 1 साइडेड चालू नका, हे त्यांना मी 4 वेळा नीट, एक ज्येष्ठ आणि जास्त दिवस राजकारणात राहिल्यामुळे मी बघितलं अंगाशी येतील. आणि अंगाशी जेव्हा येतं तेव्हा सरकारी अधिकारी मोकळे राहतात, त्यांच्या मागचे राजकीय पुढारी हे त्यांच्यावर ढकलून मोकळं होतात. मला तुम्हाला चॅलेंज द्यायचं आहे या बाबतीत. राहुल दास काय वागत होता हे तुम्हाला माहिती आहे का नाही? खरं सांगायचं, तुमच्यापैकी किती जण बोलले होते त्याच्यावर? ह्या बाईला आत्महत्या करायला लागली, तुम्ही म्हणाल तुम्ही तरी कुठं बोलला? उपयोग काय त्याचा? बोलून जर उपयोगच होत नसेल, आमच्या किती लोकांच्या तक्रारीच घेतल्या जात नव्हत्या या 4-5 वर्षात, 2019 नंतर पुढं. आज कदाचित परिस्थिती सुधरेल.
तेवढी गोष्ट नाही. राहुल धस हा पोलीस खात्याला लागलेला कलंक आहे. केवळ बदली केली आणि माझी बदली होईल आणि माझं प्रमोशन होईल असं जर सरकारी अधिकारी वागायला लागले तर आमचं सोडा तुम्ही, आम्ही राजकारणातली मंडळी आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का? कुठली केस झाली सुरुवातीला तर मला आठवतंय त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायची. मला ती केस आठवत नाही नेमकी, गंभीर गुन्हा होता. शेजारी बसलेच तेव्हाचे खासदार, आत्ताचे माजी, आणि ते त्याला सांगतायत असं करण तसं करण, तुम्ही कशाला बोलला. आणि हे तर सर्रास चाललं होतं की असा पोलीस यंत्रणेचा फायदा घेऊन तुला अडकवतो, तुझं आगवणे करतो, तू आमच्याकडे हे घडलंय की नाही तुम्हीच सांगा. तुम्हाला माहित नाही या गोष्टी. मला नाही खरं वाटत की तुम्ही जर नाही म्हणला तर तुम्हाला सगळंच कळत असतं. निम्म्या ज्याच गोष्टी तुम्हीच मला सांगत असता. तुम्ही म्हणजे कोणतरी पत्रकार. याला लोकशाही म्हणतात का? याला पोलीस यंत्रणा म्हणतात का? आता मी मेन मुद्द्यावर येतो की ते जे परवाचं हे आहे, तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. माझी मागणी आहे नाही म्हणावं, आम्ही तक्रारी करू हायकोर्टात. राहुल धसला त्याचे पापाची फळं ही भोगायलाच लागणार आहेत. आणि ह्याच्यातनं जो सुटला तर आता कुठेतरी मुंबईला जाऊन बसला. आणि माझी माहिती अशी आहे की माझे खासदार त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांच्याकडे गेले होते आणि पुण्यात बदली करा. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना काय उत्तर दिलंय त्यांनाच विचार. त्याला वाडा का काय काय कुठेतरी आहे बाबा मुंबईच्या तिथं कुठेतरी केलंय म्हणून या साईड. आता मूळ विषय काय राहुल दास होऊ शकत नाही. तो किरकोळ विषय, त्याच्या मरणाने मरण नाही तर जगेल. विषय असा आहे की डॉक्टर संपदा मुंडेचा आत्महत्या झाली तेव्हा 23 तारीख होती, भाऊबीज होती. मी पुण्यात होतो, संजीव कुठं होते मला माहित नाही. सगळ्यांची बहिणी तिकडे असल्यामुळे तिकडे गेली. इथं फक्त सोबत राहायचे. मला वाटतं रात्रीच ती बातमी बघितली की एका हॉटेलमध्ये गळफास मेडिकल ऑफिसरनी लावलेला. मी काय फारसं लक्ष दिलं नव्हतं तेव्हा. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सगळं चक्र फिरलं आणि त्याची दखल राज्य पातळीवरनं घेतली गेली. कोणाचं हॉटेल होतं तर दिलीप सिंह भोसले का त्यांची चिरंजीवांचं हॉटेल होतं हे उघड झालं. मुलगी रात्री 1 वाजता आली वगैरे 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 वगैरे. आता हे सगळं घडलं त्यात मी मास्टर माइंड आहे. हे सगळं पुढचं जे घडलं त्या मुलींनी मला पोस्टमॉर्टम करायला जास्त लावतात किंवा प्रेशर आणतात, काय म्हणायचं फिट अनफिटचं. हे मी लिहिलं. हे झालंय कधी 22 का 23 साली. तिने जे पत्र लिहिलंय तुमच्या सगळ्यांच्याकडे आहे. ते महाडिक PI होता, त्याला सांगितलं असतं की अशी अशी तक्रार आहे, पोलीस डिपार्टमेंटची आपले अब्रू जाईल, हे घडत असलं तर चेक करा. चेक करून कुठं गेलं ते त्या मुलीला माहितीचा अधिकार वापरायला लागला तरी उत्तर नाही. याचा अर्थ काय होता? मग माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की या मुलीला अनेक अन्य कारणामुळे तिला आत्महत्येची प्रवृत्ती, तिची इन्क्लिनेशन वाढलं असेल, काय त्याच्या खाजगी गोष्टी असतील, मला काय त्या विषयावर बोलायचं. त्याचं मेजर कारण हे होतं ना, की राहुल धसनी जर इंटरेस्ट घेतला असता, अधिकारी म्हणून नीट वागला असता, मुलीला बोलवून घेतलं असतं, डॉक्टरला पोलीस अधिकारी बोलवून घेतले असते, त्या काय त्याचं नाव होतं माडिक, या सगळ्यांना तर बोलवून घेऊन. शेवटी शासकीय यंत्रणा कोणासाठी आहे? आता पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आमच्याकडे लोक येतात, त्यांची मागणी काय असते? पोस्टमॉर्टम असा असा करा. आम्ही नाही बोलत, आम्ही म्हणतो जमलं तर करू नका किंवा जुजबी करा. म्हणजे तो नॅचरल डेथ आहे, नैसर्गिक मृत्यू आहे. असं ती कुटुंब खचलेली असतात. पोस्टमॉर्टम म्हणजे वेळ लागतो, काही वेळेस सातारला जायला लागतो. माझं तर म्हणणं आहे या गोष्टीची राहुल धसची चौकशी व्हायलाच पाहिजे. आणि हे जर घडलं नसतं तर त्या मुलीचं 100% प्रेशर पैकी असं आहे तिच्यावर असं धरलं तर 80% तिच्या खाजगी काही ज्या गोष्टी असतील त्याच्यामुळे असेल. आपण 20% पर्यंत पोहोचायला
100% तिची मानसिकता व्हायला हा माणूस कारणीभूत नाही. त्याने जर चौकशी केली असती, माडिकांनी जर त्यांच्या विरुद्ध तक्रार कोणी केली, PI माडिकांनी केली. त्यांचे अधिकार आहेत, हे प्रशासकीय बाब आहेत, मला काय बोलायचं कारण नाही. पण DYSP म्हणून याला काही कर्तव्य आहे का नाही? आमच्या गटाचे कोणाचे नंबर 2चे धंदे असले तर किती पैसे खाल्ले गेले. आणि आज जे सगळं मटकान पिटकान सटका चालतं ते कोणाचे चालतं? माती कोणामुळे निघते? तहसीलदार सामील, प्रांत सामील, पोलीस अधिकारी सामील, DYSP सामील, पत्रकार चूप, आम्ही हेल्पलेस. आमचं सोडा, आमच्या कार्यकर्त्यांचं सोडा. आता इथं बापू गावडे बसलेत. बापू गावडे उठा आणि सांगा की तुम्हाला ईडीची धमकी कोणी दिली. उठा, बोला की. ईडी सांगा, ऐका. परवा बोलायचं राहिलं मगाशी. सांग, नाव घेऊन बोल. सातारा पोलीस स्टेशन, LCP ऑफिस, तिथून पुन्हा सांग की काय झालं. त्यांनी फोन केला असा, सर तुमच्या मागे ही चौकशी लागली, तरी काय असेल की तुम्ही LCP ऑफिसला येऊन द्या. अरे मुंबईला कशाला गेला होता तू? वकिलांच्या हो, पण ते कुठल्या वकिलाकडे गेला? ईडीच्या ना. ईडीच्या मग ते सांग ना. ईडीची इन्क्वायरी वगैरे काहीच नव्हती. त्यांना फक्त धमकी दिली आणि अमुक अमुक निर्णय करत असला तर नाही, तुम्ही त्याच्या पुढं कोण भेटलं तिथं तुला? धमकी कोण देत होतं? अशोक जाधव भेटला, बरोबर आहे. आणि त्या तुला घेऊन कुठल्या हॉटेलमध्ये कोण बसलं होतं? धमकी कोण देत होतं? आता तुम्ही फार स्पष्ट त्याला बोलायला लावता. काय बोलून द्या की काय होईल. LCP ऑफिसने मला सांगितलं म्हणून ईडीच्या ऑफिसला मुंबईला घ्यायला गेलो वकिला. अहो एवढं घाबरून कसं झालं? अहो हे सगळं घडून गेलेलं आहे आमचं. बसा. खोट्या केसेस किती आहेत? तुमचा तो जानकर पांडुरंग गुंजवटे, खोटी केस होती. अक्षय गायकवाड तो स्नेचर आहे, त्यापासून जप्त काय मारत बसलाय. ठीक आहे, काही झालं असेल, पण स्नेचर थोडी आहे. म्हणजे काही झालं की त्याला अशीच केस टाकायची की तो अडकवाय. सागरशाहची ते जानकर आणि पांडुरंग गुंजवटे. सागरशाहकडून ही अपेक्षा नव्हती, पण त्याचा मास्टर माइंड कोण ही केस करायला लावणार? अशा किती केसेस सांगायची? पप्पू शेखची आहे, ती घरी झोपलेला होता. चुकीचं आहे का बरोबर तुम्ही सांगा. म्हणजे कुठं काय घडलं की नसले ते आपले गोवायचे आणि खोट्या केसेस करायचे आणि पोलिसांनी सुद्धा त्या लगेच नोंदवायच्या आणि लगेच ऍक्शन घ्यायची. या गोष्टी चालल्यात. बाकीचंही सोडून द्या, संपदा ताईचंही सोडून द्या. आदर केला तर खून झाला होता, झाले का 8 महिने? आरोपी कोण होता? यांचा पदाधिकारी. झाली का अटक? सांगायला झाली का अटक? आपण कोणच बोलत नव्हतो. त्यामुळे ते हिटलरची छळछावणी त्या तालुक्याची जिथं केली गेली होती, त्याच्या संपदामुळं बिचारीमुळं बोलायचं तरी सुरू झालं. राज्य पातळीवर त्याची दखल घेतली गेली. आता आगवणे केस, माझ्या विरुद्ध आगवणे केस करायला निघत होता. मला राजीनामा म्हणजे पदावरनं काढा ही मागणी होती. उपोषणाला बसला होता. ते सभापती होत. काय माझा संबंध होता त्या आगवणीशी? माणूस त्यांचा गट सांभाळणारा, तो त्यांच्या कारखान्याचा व्हाईस चेअरमन, त्याच्याने त्यांचा सप्लायर, त्यांनी त्याची आर्थिक परिस्थिती हवी झाडं तुटली ना जेव्हा पहिलं शिरवळ लावणं तेव्हा त्याला पैसे मिळाले. हे माहितीये का तुम्हाला? ती काय झाडं होती ना ती. सर्वार्थाने काय आमचा संबंध नव्हता. नंदुरबारला मी सांगू बायकोसकट आत्महत्या तरी मास्टर माइंड मीच. आणि माझे फोन केवळ त्या जयकुमार गोरेच्या केसमध्ये मध्यंतरीच्या सॉरी शब्द मागे माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे आमचे परम मित्र यांच्या केसमध्ये पत्रकाराला फोन येईल नाही, त्या सुभेदार नावाच्या माणसाला फोन येईल माझे. आता त्या सुभेदारचे नाही 30 वर्षाची ओळख, मी का फोन करू नये? का तिथनं पुढे म्हणे तिकडं गेले, ते जाऊन द्या, तो विषय संपला आणि गेला तर गेला.
सुभेदारला फोन आहे म्हणून माझ्याकडे पोलीस पाठवले गेले. हे महाराज आत्ताचे जे बोलत होते ना, काल रडत होते, ते नेहमी तसे जातात घरी. शिकडनं आले घरी आणि त्याच्या मागे कोण आले तर दिलीप भोसले आले. मी कार्यकर्त्यांनाही जमून दिलं नाही. इथं तुम्ही बसला होता, तिथं तो घनश्याम बसला होता, काय त्याचं नाव, सोनवणे. त्याला म्हणलं चल तुला इथं वकील बसला होता. मी फेस केली. मी नाही असले एक तमाशे केले, दुधाची आंघोळ, समोर दारू पाजली, असले नाही भानगडी केल्या. अरे माझी मागणी एवढीच आहे, माझ्यावर जर काय जर त्यांचं सेक्शन होतं त्याप्रमाणे माझं स्टेटमेंट त्यांनी घेतलं, त्यांचे अधिकार आहेत. पोलिसांनी यांचे नाव घेतलेत, यांचे कोण खासदार आहे, त्या बाईने जे तक्रार केली आणि कोण पीए, याची तरी तपासणी केली आहे का? नाही. कोणाला बोलवलं गेलंय माहित नाही. तेवढीच आमची मागणी. आता खरा विषय माझा वेगळाच आहे. माझं याची जे काही घेणं देणं. संपदाचं वाईट झालं, वादात आहेत. कोणाच्या घरात कोणाची मुलगी अशा प्रकारे जाऊ नये हे वादात. परंतु जेव्हा तिकडं बीडमधनं त्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या, कोणाच्या, मुकादमांच्या, त्याच्या मागे मास्टर माइंड मीच. 6 वेळा ते म्हणले की प्रत्येक घटना त्यांनी जी दाखवली त्यात मास्टर माइंड मी. सिद्ध करा ना, म्हणताय कशाला? काय झालंय आजकाल, त्यांच्या बाबतीत कुठली ॲलिगेशन झाली की ती रामराजेने करायला लावतात. आपण तुम्ही भानगडी करताच का? तुम्ही भानगडी करता का? आमच्यावर नाही बऱ्या केसेस लागत. आता तुम्हाला सांगू, तुम्हाला दिन मी ती पाहिजे असला असतात पाठवून देईन. 22 सालची गोष्ट आहे. मी सभापती होतो किंवा 21-22 काय तारीख इकडे. काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या ओळखीचे आहेत, आपल्या पलटणचे आहेत, त्यांच्या धंद्यात कोणाशी तरी वांदे आले. त्यांनी त्यांच्यावर तक्रार केली. त्यांची ती तक्रार चालू आहे का बंद आहे मलाही माहित. हे महाराज जाऊन भेटले. निकम नावाचा एक कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला म्हणले दुसरी तक्रार कर. त्याने लिहून दिलं काहीतरी 130 कोटीचं माझं त्या कंपनीने नुकसान केलं आणि ते वसूल करण्यासाठी रामराजांनी अमुक तारखेला पुण्याच्या घरी बोलवलं आणि माझ्याकडे खंडणी मागली. आता मास्टर माइंड कोण आहे? तुम्हाला दाखवतो. माझ्या ऑफिसला पत्र गेली, EOWची सभापती असतात. 17 तारीख काहीतरी होते, त्याला रामराजांचा दौरा लॉगबुक म्हणतो ना आपण, ते पाठवा, तेही देतो पाहिजे. ऐका, लॉगबुक मध्ये मी निघालो कुठं? सातारा. आता या गोष्टीचा मास्टर माइंड कोण? आणि माझं त्यांना आव्हान आहे की नार्को टेस्ट जी तुमची करायची आहे ते थांबरे झालं एवढंच नको. नार्को टेस्टची जी आव्हानं मला देतात ना, याच्यावर प्रथम तुम्ही नार्को टेस्ट करा की तुम्ही केलं होतं का नव्हतं, मग माझ्यापर्यंत पोच. पण ह्याच्यात धडधडीत ते आगवणे मॅडमला सांगून राहिलेत की रामरायांचं नाव घ्या. अजून काय पाहिजे? पुढचा विषय काय पाहिजे? धडधडीत सांगून राहिले. ऐकायचे का क्लिप? नाही, त्यांनीच सगळ्या महाराष्ट्राने ऐकली काय. अरे आणि एकदा नव्हे कित्येकदा की नाव घ्या मग आपण बघू, नाव घ्या मग बघू. पण हे खोटंच म्हणायचं का? कालच्या कार्यक्रमामध्ये खासदारांनी व्हिडिओ दाखवला. सुषमा अंधारे प्रेसमध्ये व्हिडिओ दाखवला. अरे थांब जरा, विचारू एक मिनिट विचारू. RR म्हणताय ऐका हे RR थांब. एक मिनिट. एक तरी RP नाईक निंबाळकर, RR निंबाळकर नाहीये. नाही पुढची तुम्हाला माहिती सांगतो ना. तुम्ही अक्षय काय तो कोण आहे RR? माहिती. सचिन मोरे साहेब, आपण फक्त त्याला एक फोन करा ना, फोन त्याला आणि मिस कॉल करा ना त्याला. नाही त्याचं नाही तो करतात. आता माझ्या बघा, थांब येते काका, थांब जर त्याला दाखवायला लागेल. कर दादा फोन.
आणि ते शस्त्रपूजा त्यांनी फेसबुकवर थांबा, एक- टाकलेलं एक मिनिट. आहे. पण ते अहो, काय एक- विषय? अहो, साहेब तर थांबा म्हणजे त्यात विशेष काय आहे? थांबा थांबा काका नाही आला ना थांबा जरा शांत राहा फक्त. नंबर नाही का तुझ्याकडे दादा चोरमले म्हणून नाव येत आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता हे डिलीट करून मी दाखवतो एकच मिनिट. बघ तुम्हीच बघा असं की अमित शहाच कर नको नको केस होईल. का केस तू ट्रम्पचं करा. नको त्याच्यावर केस टाकली त्याने ट्रम्पचं आधार कार्ड केलं म्हणून खरड्यांचं करा. खरड्यांचं करून टाका. नाही नाही रे कर रे तुला काय उगाच संजय भाऊ तुम्ही काय बोलूच नका ना इलेक्शन पर्यंत. नाही अहो काय संबंध आहे काय झालं नाव एडिट करतो. अरे कर ना एक स्वाय दे काय ते दादा चोरमलेच्या ऐवजी त्याचं नाव घातलं जाईल ज्याचं कोणाचं तो टाकतोय तो. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं तुमचं करा आणि त्यांना जाऊन विचारा की नाव आलं राम आर आर निंबाळकर. आपण तुम्ही आर नाहीये. नाही नाही ऐका ना तिथे चूक नंबर झाली ना. कुठे आहे? नंबर दाखवा की म्हणा आता करा दादा. हा? दाखवा त्यांना नंबर येऊ दे. अमित शहाचा फोन आलाय मला. अमित शहाचा झालं अहो महत्वाचा विषय आहे. म्हणजे अशा प्रकारे आराम आपण मुळात आर म्हणजे आरपी नव्हे. तुम्ही पाहिलं असेल तर मध्ये BJP शिवसेनेच्या काळात महिला पदाधिकाऱ्यांची मॉर्फ व्हिडिओ घ्यायची. मॉर्फ नाव करायला किती वेळ जाते? आरपी नाईक निंबाळकर अहो विषय असा आहे मी काय पाठवलं शस्त्रपूजा ना आर आर म्हणजे शस्त्रपूजा होती ना ती हो ना मग शस्त्रपूजा म्हणताय ना. त्यांच्या फेसबुकवर नव्हतं त्यांचं म्हणणं आहे तर कोण हे कसं आहे साहेब तुम्ही उगाच माहिती असून काहीतरी बोलू नका. आर आर निंबाळकर म्हणजे लोकांच्यात काय कोणाकडे जाणार संशयाची सुई साधा विषय आहे साहेब. तुम्ही का त्यांची बाजू घेताय? बाजूला त्यांनी दाखवलं तुम्हाला आपण आम्ही दाखवलं आर म्हणजे तुम्हाला. कोण? कोण आहे? मी आहे का? खासदारांचं म्हणणं आहे की आर निंबाळकर म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर. अहो आरपी आहेत. अहो माझा आर पी नाईक निंबाळकर नाव आहे. आपण ते न्यूज झालाय ना ते विषय घ्यायला नको. पण सगळ्यात महत्वाचं त्यांनी जो विषय काढला होता तो त्यांच्या फेसबुकवर त्यांनी टाकलेली ती कुठे अरे आम्ही काय एवढं येतं? स्वतः माझ्या मुलाच्या नावावर 2 आणि माझ्या नावावर 2 हातेर आहेत. माझ्या बायकोच्या नावावर 1 पिस्तूल आहे. मी 6 पिस्तूल मागणार आहे सरकारकडं. ते म्हणतात की मला स्पेशल लायसन्स आहे कोणाचं आहे ते मला बघायचं आहे आम्ही घेऊ. आणि मग 6 पिस्तूल बाळगणाऱ्याला 2 गाड्याची Y1 सिक्युरिटी लागते कशाला? स्टेनगन कशाला लागते? आपल्याकडे काहीच नसतं. कधीच नसतं. माझं नाव घेऊन काय तुम्ही खासदार आव्हान केलं काय? माझं नाव जाहीर केलं मग बोललोच की मग काय झालं? त्यांनी नाव घेतले मग बोललो की मी आता तुम्ही आता काय केलं? काय काय करणार मी काय करणार मी सांगितलं नार्को टेस्ट कर ना नार्को टेस्ट तू कर ना की माझ्यावर कंडेनी लावत होता की नाही घेऊन दे नार्को टेस्ट मग मी देतो नार्को टेस्ट. आणि तो नार्को टेस्ट माझी मागणारा कोर्ट या सगळ्या भागात आता संपदा मुंडेकडे आपण परत येऊ साहेब. मी कधी म्हणलं होतं खासदाराचं नाव तरी घेतलं होतं? मी कोणाचं नाव घेतलंय संपदाच्या केसमध्ये? माझं म्हणणं होतं योग्य ते पहिलं तुम्ही माझं हे बघा. मी म्हणलं योग्य ते व्हावं चौकशी मग ते त्याला का खपलं? विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंधारे मॅडम आणि महबूब शेख यांना तुम्ही
सगळ्या इथल्या बातम्या आपण डीप पुरवतो म्हणजे काय, त्यांना काय कळत नाही का अंधारे बाई किती जणांना हे करते, मग सिद्ध करा मी पुरवले म्हणून. महबूब शेख आणि रघुनाथ राजेंचा फोटो एक आपण रघुनाथ राजांनी खासदारकीत कोणाचा प्रचार महबूब केला? शेख हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे, पूर्वीपासून त्याचे संबंध आहेतच ना. तो नाही, जुना नाही. तो आम्ही जुना प्रचारच केला त्यांच्या उलटा. काय म्हणणे मी नव्हतो, यांनी केला. तो आणि विषय- आमच्या घरी कोण येते त्यांनी काय बघायचं का? विषय असा आहे, महबूब शेख हा राजकारणी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पासून त्याचे संबंध आहेत, आणि ते जो फोटो दाखवतो तो बराच पूर्वी कधीतरी आलेला फोटो आहे. त्याने आजचा आत्ताच्या फोटो म्हणून काय झालं? आत्ता हा? 8 सप्टेंबरचा फोटो आहे, तो काय आत्ताचा फोटो नाही. आणि उद्या जरी तो आला तरी तो त्याला आम्ही दाद घेणारच आहे की. अहो मी त्याच पार्टीत होतो, तोही त्याच पार्टीत होता, एकाच मलाही पार्टीत तो होतो. ओळखतो. माझ्या घरी आला तर मी त्याला चहा तर देईन ना, का नाही देणार? आणि 8 सप्टेंबरचं आहे, आजचं काही नाही त्यात. आणि ह्या लोकांना बाहेरून बातम्या मिळतात, तुम्ही बातम्या नाही का पुरवत? तुमचं कामच आहे ना बातम्या काढणं बाहेर. अजून काय? दिलीप वसंत काल तुमच्या एक आरोप केला होता की त्यांना जागा न दिल्यामुळे फलटण फेस्टिवल बंद पडला. कोणी? दिलीप कुठली कुठली जागा? म्हणजे त्यांना त्या कार्यक्रमाला लागणार जागा कुठली जागा? कधी आरोप केला? काल फलटण फेस्टिवल थांबा जरा. कुठं जागा दिली नाही? एकच मिनिट. फलटण शहरामध्ये आपण त्यांना भरपूर जागा आहेत ना, कुठली जागा घ्यावी? काय बोलतो तो दिलीप? अहो, विमानतळ पडलाय. अहो तो भाग सोडून द्या. फलटण फेस्टिवल मी आमदार झाल्यानंतर माळजाईमध्ये पहिले मीच गेलो होतो. अरविंद तुला आठवत असलं तर बघ. हा काय सांगतो दिलीप जागा दिली नाही? त्याला गडसोली दिलं नसेल. हे बघा घडसोली एक मिनिट एक मिनिट थांबा. एक मिनिट घडसोली बद्दल मला जरा खुलासा करू द्या. घडसोली मैदानला आपण अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे. ते आपण कुठल्याही फेस्टिवलला, कुठल्याही पूर्वी फलटणच्या यात्रेलाही दिलं जात होतं. मैदान पूर्णपणे खराब होत होतं. आज आपली मुलींची हॉकी टीम दिल्लीला जाते, फुटबॉलच्या आपल्या अनेक टीम्स आहेत. ते मैदान फक्त खेळण्यासाठी आहे. ते इतरत्र कशालाही वापरलं की ते खराब होतं. तिथं खेळ सोडून दुसरं कशालाच आपण कुणालाच देत नाही. थांबा अजून एक तुम्हाला सांगतो. 91 ते 96 मीच होतो. दिलीपराव भोसल्यांची शाळा ही ओपन स्पेस होती आहे. त्यांच्या नावावर कोणी केली? कोणी केली? तो विचारा की तुम्ही ते इथलं उठा आणि त्यांना विचारा. मी दिले जेव्हा काय कटकट बघितले. हनुमंतराव जे मिळवणे होते त्यांच्या मंडळींचे ते काय फूड फेस्टिवल होतं, त्याला मी नव्हतो गेलो. आमच्याकडं दोनदा ते त्यांच्या मिसेस दोनदा नगरपालिकेत होत्या की नाही. क्लबची जागा दिली होती ना फूड फेस्टिवल. आणि तुम्हाला त्याच्या पुढचं सांगू का, हे जर घडलं नसतं तर आमच्या मनात, कमीत कमी माझ्या मनात, त्यांचा तेजू हा मुलगा नगराध्यक्ष पदाला पात्र आहे असं माझी स्वतःची भावना होती. आणि दिलीपरावना म्हणावं तुम्हाला जर व्हायचं असेल 75ला नगराध्यक्ष तर मी उभं राहायची शक्यता जास्त आहे म्हणून 78 वर्ष. सर दुसरं काय बोल? मनोमिलनाला विरोध केल्यामुळं एक भांड रचलं गेलं. कधी म्हटले? मनोमिलनाला कोणी विरोध केला? त्यांची आणि माझी त्यांची इच्छा होती की एकत्र बसून आपण पुढच्या लोकसभेचं वगैरे आपण ठरवू. त्या ठिकाणी मला खाली तुम्ही बघा वगैरे. परंतु त्यांची त्यामध्ये एक अशी अट होती की यामध्ये तुम्ही फक्त याचं रामराजे नाहीत. तर त्याला मी मान्यता कधीच देऊ शकत नाही. आम्ही जे काय आहे आम्ही एकत्र चालू केले आणि एकत्रच आम्ही ते संपवणार. त्यात काही वेगवेगळं होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली, मी माझी मांडली आणि विषय त्या ठिकाणी संपला. ऐका सर, त्यांना सुद्धा गरज आहे ना. त्यांना विधानसभेला ज्याप्रमाणे माळशिरस एकत्रित होतो तसा एकत्रित करून अशी निवडून आले असते ना तर नीट वागले असते. अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांची जी अट होती ती मला मान्य नाही. तो विषय संपला. अहो तो विषयच नाहीये. वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माझ्या चर्चा झाल्या होत्या. मी त्यांना 19 सालीच म्हणलं होतं की एकंदरीत आता मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एवढं सगळं झाल्यावर की तुम्ही त्यांच्याशी जमवून घ्या. इलेक्शन झाल्यापासून एक शब्द त्याच्याविरुद्ध कधी बोललोय मी? त्याची इलेक्शन झाल्यानंतर, आमदारकीच्या इलेक्शन नंतर बोललो. अरे मी का नकोय? आणि बीजेपी काय यांच्या मालकीची आहे का? बीजेपी काय
विचारलं जाईल माझे खासदार होते इथपर्यंत मान्य आहे. बीजेपीलाही कळतंय ना कोण माणसं आहेत काय माणसं आहेत त्यांची ताकद किती आहे. आणि खरी भानगड त्यांच्या इलेक्शनमध्ये अशी होती, त्यांच्या पार्टीला वरिष्ठ पातळीवरनं मला स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं होतं की फलटण आणि महाडमध्ये जर 50,000चा लीड पडला तर आमची सीट येईल. बहुतेक तुम्ही त्या मिटिंगला होता का नव्हता मला माहिती. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मला गोरे साहेबांना, संजय बाबांना, अनिकेत राजांना एकत्र अजितदादांच्या साक्षीने बसवलं होतं. मी त्यांना म्हणलं देवेंद्र साहेबांना की हे असं असं झालंय, गोरे साहेबांचे माझे वाद झाले. देवेंद्र साहेब म्हटले की रामराजे आता हे आपण विसरून जाऊ आणि आपण हे करू. अगदी त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्या दिवशी मी म्हटलं मी काय त्यांच्याबरोबर एवढ्यात फोटो बिटो काढून मनोमिलन दाखवणार नाही. झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सकाळी 7 वाजता जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला. वाद राहिले माझे आणि त्यांचेच वाद तिथं जास्त. त्याच्यानंतर ते दोघंही आम्ही त्याला कारणीभूत एकमेकाबद्दल बोलायला. आता काय म्हणणं नाही, झालं गेलं झालं विसरू. मी म्हणलं मी कळवतो भाऊ, माझं त्यांचं काही वैयक्तिक नाही, तेव्हाही नव्हतं आजही नाही. अरे ह्याला का माझी एवढी किडा आलाय. याच्या वडिलांचे सगळे खर्च आम्ही करायचे, आजारपणा आम्ही करायचे, त्यांच्या आत्या सगळ्या मार्गाला लावायचे आम्ही. हे मारोजी राजांच्या पासून या घरात झालंय. यांनी यांच्या आत्यांच्याकडे कधी बघितलं? माझ्यावर राग का? मी काय केलंय ते? तो विषयच नाही, त्यामुळे तो विषय संपला. पुढं महाराजसाहेब, दिलीपसिंग भोसलेंनी काल असा प्रश्न केला की इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन आपल्या चुलत्याने बांधलेलं आहे, मात्र 35 वर्षात कोणाच्या चुलत्याने बांधले? तुमच्या आपल्या मी बांधले नाही नाही त्याच्या आधी झाले. भोसले असं म्हणतात. अहो तुम्ही दिलीप सिंह भोसलेला उलट विचारा की तुला नगराध्यक्ष कोणी केलं? तेच ते सांगतायत. त्यावेळेला जे झाले त्यावेळेला ते बांधलं गेलं, शिवाजीराजे होते. ते अपूर्ण का आहे तर ते ते अपूर्ण नाही, त्याची कामं दिलेली आहेत. नाही, त्याला बरेचसे पैसे गेलेले. ते अपूर्ण नसताना आम्ही चूकच करायची म्हणलं तर लग्नाला दिलं. आणि मी माझ्या नाट्य क्षेत्रातल्या सगळ्या ओळखी आहेत, जुन्या गोष्टी आहेत, नाट्य क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या स्वतःच्या कॅल्क्युलेशन मध्ये असं होतं की शनिवार रविवार नेहमी पुणे मुंबईची लोक नाट्यकर्मी असतात, बरोबर आहे. म्हणलं सोमवार मंगळवार बुधवार आपल्याकडे येतील, हे आपलं भाडं मिळेल. त्यांना भाडं आपलं परवडणार, ते परवडणार. त्यामुळे नाट्य क्षेत्रातले कोण आले नाहीत. खुर्च्या पडल्या, लग्नाला दिलं, त्याचं वाटोळं झालं, दुरुस्तीचे प्रयत्न झाले, दुरुस्ती काही होऊ शकली नाही. इथपर्यंत ठीक आहे. आम्ही केलं नाही म्हणजे काय? नाही ते खरं त्याला हे टाकलेच आहेत ना, पैसे टाकलेच आहेत ना, काम चालू पैसे टाकलेत, सगळं चालू आहे. फक्त दिलीपरावांना म्हणावं मला जुनं काढायला लावू नका कृपा करून. मला ते खुर्चीची टेंडर आणि देसाई सीओ सगळं माहिती आहे म्हणून एवढंच सांगा, बाकी काही बोलू नका. बोला पुढे. ऍडव्होकेट नवसे निकम म्हणाले की श्रीमंतांना एवढी मोठी सभा सहज झाली नाही. कोणाला? श्रीमंतांना म्हणजे तुम्हाला. अहो साहेब, देवेंद्र फडणवीसाची याच्यावर मोठी सभा होती, ती मी पचवली आणि याला 19,000वर लीड ठेवला. मला काय फरक पडणार होता? ह्या काय त्याला काय अर्थ आहे का? सभा मुख्यमंत्री मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही लोकल आहात. हा माणूस मी राजकारणात आल्यापासून आमच्याबद्दल कधी एक शब्द चांगला बोललाय? दाखवा ना मला तुम्ही. आणि सभा छोट्या मोठ्या करायची त्याला हातखंडे त्याला काय आहेत. आम्हाला आता एसटीचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर मला माहित नव्हता, तो आता समजला. कसं एसटी तुम्ही मला जे विचारताय ना ते एसटीचे फोटो काढून आले असते तर कळलं असतं. आम्ही कधी बघितले एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात तुम्ही एसटी आहे. मला जे विचारताय ना ते त्यांना विचारा ना, एवढ्या एसट्या का आल्या? लिहून आलं होतं, लोकांची काय गैरसोय झाली, तुम्ही त्यांना विचारा ना कुठनं आणलं. आमचं काहीच म्हणणं नाही, सगळेच करतात. कोण बायका होतं समोर? काय काय म्हणतो आपण? ठीक आहे, चला पुढे काय. नाही थांबा. हा, ते काय घेऊन येता येतात तो सभा लहान मोठी करायची पहिल्यापासूनच. बायकांना सांगितलं होतं भांडी वाटतो म्हणून, बांधकाम बायका शिव्या घालत गेल्या का नाही तुम्हाला माहित नाही? आम्हाला काय परिणाम होत नाही. त्याला म्हणावं मोदी साहेब आले तरी फलटण मी सोडणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. महाराजसाहेब, ती बांधकाम कामगारांची योजना आहे, त्या योजनेमध्ये अनेक आपल्या फलटण तालुक्यात अनेक लोकांकडून 1,000 रुपये घेतले जातात लाभार्थी एजंटच्या माध्यमातून. त्याविषयी आपलं मत काय? माझं मत काय, मला सगळंच माहिती आहे. नाही, ह्याच्याविषयी ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामध्ये
या सगळ्या प्रकरणामुळं मग जे बांधकाम कामगार आहेत नाही आहेत, 1000 रुपये दिले की काम होतंय आणि हे सगळी चुकीचा पायंडा आणि प्रथा त्या ठिकाणी पडलेली ही बंद झाली पाहिजे. अहो 17,000 कोटीचा ते महामंडळ आहे, त्याच्यावर हे डोळा ठेवून काम चाललंय. हे सगळे जे भांडे वाटप चालू आहे ते कुठं होते माहित नाही तुम्हाला? त्यांच्या बोर्डामध्ये होते. कशी काय आली हो? आणि तुमच्यापैकी किती जणांनी विचारलं ते? तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारताय ना स्वतःच्या त्यांना मनाला विचारा विचारायला ना तुम्ही, पाहिजे. की आपण वर्तमान पत्रकार पुढं बोला. रिपोर्टर म्हणून त्यांना विचारायला पाहिजे. काय बोलायचे? असं कसं म्हणतात तुम्ही? काय नाही याला थांबा, होऊन द्या अजून. हे झाले की प्रश्न नाही, नाही, यांचं सोडून दे रे, नाही, नाही. मी इथं बॉस आहे. नाही, मुख्य जो विषय होता तो विषय आपला झालेला आहे. आणि अकारण त्या ठिकाणी रामराजांना आम्हाला एकच मिनिट त्या ठिकाणी अकारण रामराजांना आम्हाला त्या ठिकाणी ओढण्याचा जो प्रयत्न चाललाय की हे सगळं घडवत आहेत, असं कुठलाही विषय नाहीये. सखोल चौकशी नीट व्हावी, पारदर्शकपणे व्हावी. आणि आता निघालच आहे तर ननवरेपासून सगळ्यात चौकशा त्या ठिकाणी पारदर्शकपणे व्हावे तेवढीच अपेक्षा आहे. याच्यापेक्षा माझं काही नाही. ठाम मत आहे की याला कारणीभूत DYSP राहुल दास. त्यांना काय बाजू घ्यायची? कारण हे फार चांगला ऑफिसर आहे म्हणलं. मी त्या मॅडमला म्हणलं की तुम्ही नीट वागा, लोकांच्या तक्रारी येतात की या शिव्या घालतात. खरं ते सांगतोय मी तुम्हाला, कॅमेऱ्याच्या समोर बोलतो. नागरिक सांगतात मला की या शिव्या घालतात. महाराष्ट्राच्या कारखान्याच्या संदर्भात प्रश्न आहे की नर्सिंग निगमच सांगतात त्या कशा वागतात. केसेस दाखल आहेत कारखान्याच्या संदर्भात. मग माझ्या तर 200 नाही, नाही, ते- नाही, हे सर्व कारखाने जिल्ह्यात. सर्व कारखाने जे जिल्ह्याचे असा आरोप केला जातो. थांबा थांबा एक मिनिट. मी बोललो होतो का 277? बोललो कोण? नाही. मग त्यांना विचारा की मला कशाला विचार. आणि माझ्या माहितीप्रमाणे आता श्रीरामचाच विषय घेतला, एकही केस त्या ठिकाणी अशा प्रकारची नाही. पैसे बुडवल्याच्या वगैरे अनेक केसेस असतात, त्या वसुलीचा त्या ठिकाणी चालू असतो, परंतु अशा प्रकारे त्यांच्यावरती कुठलेही अहो दादासाहेब दुकान का बंद केलं? कुठलेही क्रिमिनल केसेस वगैरे घालून अशा प्रकारचं दडपण आणून वसुली केली जात नाही. कारण आपल्याला दरवर्षी ते कामगार पाहिजे असतात आणि वातावरण चांगलं ठेवलं तरच ती येणार असतात. हे बघा. अशा प्रकारचे केसेस वगैरे कुठे घालत नाही. तुम्ही जर हाडाचे मातीशी जुळलेले पत्रकार असाल, आम्हाला ते काय बोलले विचारण्यापेक्षा त्यांचे मुकादम तिथं काय बोलतायत ते जाऊन विचारा की. त्याची टिंगल करतात. सर आमच्या कारखान्यावर कधी नाही कोण बोललं की मला उलट टांगलं, मग ते रिपोर्ट दाखवायचं. अहो, काय चाललंय हा या व्यवसाय हा आणि त्याच्यामध्ये असं करून चालत नाही. आता कामगारांना मी मारायला लागलो तर माझ्याकडे कामगारच येणार. अहो ते आपल्याला म्हणजे काय त्यांनी ते- मुकादमाने त्यांनी नियमानेच पुढे लबाडी जावं. केली, वादाचीच लबाडी केली सगळ्या महाराष्ट्रात. मुकादमाने नाही केली, टोळ्यांनी केली. त्यांच्या हातात. खालचे कामगार फसवतात. कधी कधी मुकादम पैसे आणून देतात त्यांना फसवलं असलं तरी. थोडंफार आपल्याला मग सवलत देत ते वसूल होत राहते. काल खुली पत्रकार परिषदेतून विरोधकांनी गजानन चौकात जशी केली तशी तुम्ही करणार आहात. मी इलेक्शनची पहिली सुरुवात तिथनंच होणार आहे. इलेक्शनची मला एक पहिली सांगा काका साहेब, त्यांनी केली काय आरोप केले, त्या आरोपात काही तथ्य आहे? आता करायचं झालं तर आता सगळंच तुमच्या समोर मांडले. आणि मी नाही मांडलं, अंधारे मॅडमने मांडलं. अंधारे मॅडम काळी का गोरी मला माहित नाही. ते आहेत कुठं तिकडचं, राहतात पुण्याला म्हणतात. अहो त्यांचं कर्तृत्वच एवढा आघात आहे की बीडमधनच सगळं सुरू झालं मला नाही. मुख्य एकच विषय सांगा, आगवणे मॅडम आणि त्यांचं जे संभाषण झालं त्यात रामराजांना ते गुंतवण्याचा प्रयत्न करत होते का नव्हते? आणि त्यांना पुढे काय सांगितलं माहितीये का तुम्हाला? त्यांचा एक मित्र येतो थोपटे, संग्राम नाही, नितीन. संग्राम नाही. त्याला जाऊन भेटा. पुढे माझ्याकडे क्लिपच आहे हो, 4 वर्ष 5 वर्ष क्लिप आहे. अरे हे कोण उद्योग करतात? आता हे खरंय का खोटे हे तर धडधडीत समोर आहे ना. मग कोण कोणाला त्या ठिकाणी माझा तुमच्यावर राग अडकवण्याचा नाही. प्रयत्न? माझं हे पूर्ण मी असं समाधान आहे की तुमच्यात बांगड्या भरायची लायकीचे लोक आहेत. तुम्हाला हे सगळं जाऊन इथनं उठून त्यांना विचारा की हे खरंय का खोटे. काय माझा हे तर नाकारता येत नाही. आवाज आहे, सगळंच आहे. कोण कोणाला गवण्याचा प्रयत्न करतो? अहो किती आता पप्पू शेख कोणी हात घातलं? ते झोपलेला होता. काय त्याला अर्थ राहिलाय काय? तुम्ही म्हणजे या सगळ्या गोष्टी बिघडवायला तुम्ही तितकेच कारणीभूत आहेत.
हे अरविंद मेहता तुमच्या सकट माझा आरोप आहे तुमचा. ते रिटायर्ड नाही काय रिटायर नाही. महाराष्ट्रात एक विषय राहिला पुतळ्याचा. डॉक्टर संपदा मुंडे यांचा पुतळा आपण उभारणार का करू नये? मात्र माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असं म्हणतात की डॉक्टर संपदा मुंडे यांचा पुतळा नक्की उभारा आम्ही त्यामध्ये देतो. मात्र गरज नाही म्हणा. महापुरुषांचे पुतळे का उभे केले नाहीत यामध्ये सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुराकृती पुतळा सांगा. सगळ्यांचा पुतळा तर काय फलटण तालुक्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्हीच उभा केला साखरवाडीमध्ये. संभाजी महाराज आता फलटणचे नातू असल्यामुळे त्यांचा पुतळा उभा केला गेला. त्याचबरोबर त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली होती. तिथं गैरसमज करून देण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यांच्या बाबत गैरसमज करून देण्यात आला. बस्ट आहेत. आम्ही फुल उभा करतो आणि तशा प्रकारची ऑर्डर सुद्धा दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुद्धा ऑर्डर दिलेली आहे. त्यांना म्हणा मी संपदाचा पुतळा झाल्यानंतर तुमचाच करणार आहे, काय काळजी करू. चला थांबा संजय तुम्ही खाली बसा. तुम्ही जरा 2 मिनिटं बस. मुख्य विषय मला काल काका खराड्यांच्या चॅनेलवर जे काही दिसलं हे तुम्ही दाखवणार आहात का नाही तर मला स्वतःला त्याच्यावर बोलायला लागेल. विषय आहे तो तातमगिरी ट्रस्ट, नाईक बोंबाडी. कोण कोण होतं तुमच्यातलं तिथं? दाखवली का? आता दाखवा. ते म्हणतोय तो एक विषय आहेच ना. सांगा बोला. जबरदस्ती झालेला विषय. जबरदस्ती नाही, बोगस आहे, बनावट आहे सगळं. सह्या खोटे आहेत. जो माणूस मोडीत सही करतो त्याची मराठीत सही केली. हो त्यांना वाटतंय जैन मंदिर, त्यांना ही गावाला दिलेली जमीन यांच्या वडिलांनी दिली होती. शिवाजीराजे 400 एकर होती ना. पुढं होती ती आता नंतर मालक झाले त्यांचे. नाही शिवाजीराजांनी दिली ना पण. आणि त्या गावाने मिळून तो ट्रस्ट काढलाय. आमचा अर्थार्थी संबंध आहे. हे कुठं मध्ये घुसले? जयकुमार शिंदे स्वतःच्या मंडळी आणि जे इतर जमिनी ती शेतकऱ्यांनी स्वतः दिली. त्यांना अधिकार आहे की तालुक्यातले कुठलेही बघा ते तुम्ही नामी ना त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना कमिशनरला अधिकार असतो का त्याला? चेंज रिपोर्ट आहे त्याला किती आहे बरेच विषय. ते येईल बाहेर. सही तर खरी आहे ना? त्यांनी सांगितलं काय खरी आहे? खोटी? याचं जाऊन द्या. तुमचं मत काय? खासदार काय बोलला विचारा किती. त्यांनी काय त्यावर भाष्यच केलं नाही. जे सोयीचं आहे मी त्याला म्हटलं माझ्यावरचं केसचं काय झालं, केलं का भाष्य? माझ्यावरची केस करायचा प्रयत्न केला, त्याच्यावर काय नाही केलं त्यांनी.